पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। संपूर्ण राज्यभरात ऑप्टिकल फायबरचा घोटाळा 20 ते 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा माजी आमदार यांचा आरोप। संपूर्ण राज्यभरात ऑप्टिकल फायबर घोटाळ्याची रक्कम ही कमीत कमी 20 ते 25 हजार कोटी रुपयांची असून डिजिटल फायबर कंपन्यांच्या घोटाळ्याची धुळे महापालिकेतील रक्कम 45 कोटींवरून तब्बल 81 कोटींवर पोहोचली असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय। तसेच या डिजिटल फायबर कंपन्यांकडून रस्त्याच्या खोदकामापोटी जमा झालेल्या रकमेचा हिशोब लागू नये यासाठी असंख्य नवनवीन खात्यात या कोट्यावधी रुपयांच्या रकमा जमा करण्यात आल्याचा आरोप देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी केला असून याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुराव्यानिशी माहिती दिली आहे। या प्रकरणाची राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील गोटे यांनी केली आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, JBTV न्यूज, धुळे। साहेब, ऑप्टिकल फायबरचा नेमका हा या ज्या जिओ, एअरटेल, व्होडाफोन या ज्या ऑप्टिकल फायबर कंपन्या आहेत, यांनी महाराष्ट्रामध्ये रस्त्याच्या बाजूला खोदकाम करून ऑप्टिकल फायबर रस्ता काढला आहे। राज्य शासनाचे त्याचे दर ठरवलेले आहेत, त्या दराप्रमाणे त्यांनी हे पैसे भरले पाहिजे। ऑप्टिकल फायबर कंपन्यांनी बँकांचे वरिष्ठ अधिकारी, महापालिकांचे सर्व महापालिकांचे आयुक्त, नगर विकास खात्यामधले वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याच्यामध्ये जवळ 25,000 कोटी रुपयाचा घोटाळा केलेला आहे। धुळेमध्ये मी आधी 45 कोटी रुपयाचा म्हणत होतो, पण आम्ही नवीन हिशोब काढला। आमच्या नाशिकच्या सल्लागारांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं ही रक्कम खूप जास्त आहे आणि कमीत कमी 81 कोटी 41 लाख आणि 10,000 इतका रुपयाची अफरातफर झालेली आहे। मागणी काय आपली? मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले की असेच याचा तपास तुकाराम मुंडे साहेब, प्रवीण गेडाम साहेब किंवा राहुल रेखावार अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांकडे तपास करा, अहवाल मागवा। यात आमचं जर म्हणणं खोटं असेल तर आमच्यावर केसेस दाखल करा आणि आमचं म्हणणं खरं असेल तर काय निर्णय घ्यायचा तुम्ही घ्या। दाबून टाकायचं दाबून टाका, चौकशी करायची चौकशी करा। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।